नमस्कार, मी आहे सुवर्णा. तर वेळ झालेली आहे दुपारची आणि वातावरण असं खूपच पावसासारखं झालेलं आहे. खूपच थंड हवा झालेली आहे. खूप फ्रेश अशी झाडे दिसतात आहे. तर अशा वातावरणामध्ये तर थोडासा विचार केला चहासोबत काय केलं जाईल. तर मी गावावरून आणलेली भेळ ती बनवणार आहे आज थोडी चटपटीत. चला तर व्हिडिओला सुरू करूया. यासाठी लागणारे साहित्य मी घेतले आहे. कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू हे सगळ्याला घेतलं आहे. आणि सोबतच भेळ एका वाटीत काढून घेतलेली आहे. छान अशी बारीक शेवची भेळ आहे. चला तर सुरू करूया. एका वाटीमध्ये पहिला बारीक चिरलेला कांदा घेऊया. तो छान असं मोकळं करून घेऊया, कारण की ते सगळीकडे भेळमध्ये पसरलं पाहिजे. यावर आपण टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीरीने भेळीला खूप छान अशी चव येते. त्यानंतर यावर मी टाकलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला. हे छान आता एकत्र करायचं आहे आपल्याला. तर यामध्ये मी आता टाकणार आहे लाल मिरची पावडर चवीनुसार, आणि त्यावर मी टाकणार आहे मीठ, म्हणजे असं छान टेस्ट येते. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत आपल्याला हलवून एकजीव करायचे सगळं. तर हे झालं आहे मिश्रण तयार. आता आपण हे मिश्रण भेळीमध्ये मी टाकणार आहे. आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने छान मिक्स करून घेतलं की ते सगळीकडे बरोबर पसरतं आणि परफेक्ट मिक्स होतं. तर छान अशी भेळ तयार झालेली आहे माझी. आता मी त्याला सर्व करणार आहे दुसऱ्या प्लेटमध्ये. त्यावर लिंबू पिळून घेणार आहे. तर लिंबाचा रस टाकून झालेला आहे. परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने हलवून. चटपटीत भेळ झाली आहे तयार. चला तर सर्व करून घेतला आहे मी दुसऱ्या प्लेटमध्ये. छान असं वरून शेवनी सजवलं आहे. त्यावर लिंबू ठेवला आहे गार्निश करायला. तर झाले आहे तयार माझी छान अशी झटपटीत भेळ रेडी. तर मी आता चहासोबत छान एन्जॉय करणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.